अभिनेत्री पल्लवी सुभाषला तिच्या लहानपणीचा चाळीतल्या गुढीपाडव्याचा सण आजही तितकाच हवावासा वाटतो। गुढीपाडव्याच्या निमित्तानं अशाच काही आठवणी शेअर केल्यात सिने इंडस्ट्रीतल्या काही ग्लॅमरस अभिनेत्रींनी। पाहूया। गुढीपाडवा आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात होते आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला तीन सुंदर चेहरे आपल्या सोबत आहेत की बघूया नवीन वर्षाची सुरुवात नेमकं काय घेऊन येतोय यावेळीचा गुढीपाडवा। ॲक्च्युली मला तर छान वॉर्म वेलकम केलं आहे। मी खूप वर्षांनी परत आलेली आहे। मी आधी खूप यायचे त्यानंतर मध्ये जरा शूटमुळे बिझी वगैरे झाल्यामुळे आता खूप वर्षांनी मी आले, त्याच्यामुळे छान वॉर्म वेलकम मला मिळालेलं आहे। सो माझी नवीन वर्षाची सुरुवात तर नक्कीच चांगली झाली आहे। काय सांगशील यावेळीचा गुढीपाडवा काय विशेष आहे तुझ्यासाठी? मला असं वाटतं की आपल्या वर्षातले मराठी वर्षातले सगळ्याच सणामध्ये काही ना काहीतरी विशेष असतंच आणि जसं आदलं वर्ष गेलं वर्ष जे काही शिकवून जातं, जे काही आपल्याला सांगून जातं, जे काही भरभरून देतं, तसंच हे वर्षसुद्धा असणार आहे। मला असं वाटतं या वर्षामध्ये सुद्धा आपण तयार राहूया सगळ्या चांगल्या गोष्टी एक्सेप्ट करण्यासाठी आणि सगळ्यांबद्दल चांगलं विश करण्यासाठी। गुढीपाडवा हा एकमेव सण असा आहे की ज्या वेळेला आपल्याला नूतन वर्षाचा एक वेगळा अनुभव मिळतो आणि मला स्पेशली आज खूप आनंद झाला आहे कारण की माझं नाटक वर्षाच्या सुरुवातीलाच ओपन होतो आहे। सो आय एम रिअली व्हेरी एक्सायटेड आणि या वर्षामध्ये अनेकांना हेल्प करा किंवा अनेकांसाठी चांगलं प्रे करा, अनेकांना मदत करा, अनेकांसाठी चांगले विचार मनामध्ये मांडा आणि ते सगळ्यांपर्यंत पोहोचवा। थँक्यू। दीपाली, नवीन वर्ष आहे, काय मनामध्ये आहे की सण म्हटलं की आपण काहीतरी वेगळं एक आपण आनंदात असतो सकाळपासून? ॲक्च्युली सण म्हटलं की मला खूप आवडतं। मग तो कुठलाही सण असतो, जो सण असतो त्या सणानुसार आपण तयार व्हायचं, रेडी व्हायचं आणि दिवसाची सुरुवात करायची। आणि आता तर आपलं न्यू इयर आहे, म्हणजे नवीन वर्ष, गुढी उभारायची, सजवायचं, गोंड्याची फुलं आणायची आणि दाराला तोरण लावायचं, त्या सगळ्या गोष्टी ज्या आई करायची त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न मी करते। पल्लवी, एक तुझ्याकडनं ऐकायला आवडेल की गुढीपाडवा म्हटलं की शोभायात्रा, सकाळपासूनची ती धावपळ, आपण मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात सगळीकडे आपण खूप ते सकाळपासून एक वेगळं प्रफुल्लित वातावरण असतं। सेलिब्रिटींचा गुढीपाडवा नेमका कसा असतो की घरातल्या प्रेक्षकांना नेहमी उत्सुकता असते, सेलिब्रिटी गुढीपाडवे सण करतात का, कसे? मला ॲक्च्युली गुढीपाडवा म्हटलं की माझ्या चाळीतली खूप आठवण येते। जेव्हा मला वाटतं एक 10वीपर्यंत मी चाळीमध्ये राहिले होते। सो तिकडचा जो उत्साह असायचा म्हणजे एक सण म्हटल्यानंतर 1 महिना आधीच तयारी असायची, कळायचं की आता गुढीपाडवा येणार आहे। आता ब्लॉगमध्ये गेल्यानंतर तसं काही फार वाटत नाही, थोडंसं फॉर्मल होतं, आपले नातेवाईक भेटतात आणि आपण सेलिब्रेट करतो तसं होतं। पण तो जो गुढीपाडवा आहे ना तो मी खूप मिस करते। सो या काय म्हणजे काय मजा होती की एकमेकांशी खूप कनेक्टेड असायची लोक? ऑफकोर्स, म्हणजे बाजूच्या घरामध्ये काय चाललंय लगेच कळायचं। असं चाळीमधलं जी चाळीमध्ये सण साजरे करण्याची जी मजा आहे ती कुठेच नाही। सो ती मी खूप मिस करते आणि मी अजूनही त्यांना जाऊन भेटते, म्हणजे गुढीपाडवा असो किंवा काही असो, माझे सगळे फ्रेंड्स तिकडे आहेत। तर तिकडे गेल्यानंतर मला मी करते ज्या लहानपणी करायची, तिकडे बस इकडे बस, याच्या घरी जा त्याच्या घरी जा, हे खाते का, सो हक्काने गंजावून सगळं खायचं। सो शेजारी नव्हते ती, इट्स लाईक अ फॅमिली। सो तो जो बॉन्ड होता तो मे बी आता कुठेतरी मिस आहे, पण आय होप लोकांमध्ये तशी बॉन्डिंग असावी आणि या सणाचं तेवढंच महत्त्व प्रत्येकाला कळावं। मराठी सण म्हटलं की एक वेगळा जिव्हाळा आपलेपणा येतोच नक्की। नवीन काय घेऊन येतेस प्रेक्षकांसाठी, कारण बरेच दिवसात तू दिसली नाही आहेस प्रेक्षकांना, त्यामुळे तुझे चाहते खूप आहेत, मला माहिती आहे की म्हणजे खूप तुला फॉलो करणारे अनेक जण आहेत। तर काय नवीन वर्षात काही आहे प्लॅन? माझे नेहमीच काही ना काही प्लॅन्स असतात। आय होप नवीन वर्षात मी अजून मराठीमध्ये अजून काही विशेष काम करेन, कारण मराठी प्रेक्षक मला खूप मिस करतात, दॅट्स ट्रू। पण सॉरी, आय एम रिअली सॉरी, पण मला नक्कीच काहीतरी चांगलं करायचं आहे, इंटरेस्टिंग करायचं आहे। सो आय होप यावर्षी माझी ती इच्छा पूर्ण होईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।